पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेकअप पुणेकर ही लोकचळवळ सुरू करण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी #अडकलाय पुणेकर मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी प्रवीण कुमार बिरादार, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, मिलिंद गवळी आदी उपस्थित होते। मोहन जोशी म्हणाले, गेल्या 10 वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदूषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले। या प्रश्नांवर उपाययोजना काय कराव्यात याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल। जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडवणे अधिक सोपे जाईल, अशा उद्देशाने #वेकअप पुणेकर ही लोकचळवळ उभी करीत आहोत। यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील, असेही मोहन जोशी यांनी सांगितलंय। ही मोहीम सुरू करताना पुणे शहरातील सर्व जेवढे रस्ते आहेत, जे प्रमुख चौक आहेत की जिथे वाहतुकीची कोंडी होते, म्हणजे या सर्व भागामध्ये वेकअप पुणेकरांचे व्हॉलंटियर म्हणजे ज्यांना व्हॉलंटियर आपण म्हणतो, स्वयंसेवक, हे प्रत्येक चौकामध्ये उभे राहतील। जनजागृतीचे बोर्ड असतील आणि त्या सिग्नलवरती पुणेकरांकडून एक QR कोड द्वारे एक प्रश्नावली आम्ही तयार केली आहे, ती भरून घेऊन तुम्ही विचाराल की ज्याला सिग्नलला गाडी थांबते तर इतक्या तुम्ही, तर आम्ही QR कोडच्या माध्यमातून एक कार्ड आम्ही छापलंय, ते कार्ड आम्ही प्रत्येक वाहन चालकाला देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ते संपूर्ण माहिती गोळा करणार आहोत। संपूर्ण पुणे शहरामधून आम्ही प्रत्येक चौकाच्या माध्यमातून ही संपूर्ण जी चळवळ आहे, त्यासाठी ह्या चळवळीचा एक उद्देश आमचा असा आहे की ज्यावेळेला एखादी मास चळवळ उभी राहते, लोक चळवळ उभी राहते, तर निश्चितपणे त्यातनं काही ना काहीतरी निर्माण होतं। आज आपण पाहिलं की शासनामधले एक बडे नेते जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी पुणेकरांना सॅल्यूट करतो, की त्यांची सहनशक्ती फार आहे, परंतु आता पुणेकरांची सहनशक्ती ही संपलेली आहे। 8 तास नोकरी करायची, जाताना 2 तास वाहतुकीची कोंडी आणि येताना 2 तास वाहतूक, 12 तास घरातून माणूस रस्त्यावर असतो। आम्हाला पुणेकरांना कुठेही वाहतुकीच्या कोंडीमध्ये न अडकता ही वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, हा संकल्प आमचा आहे आणि या संकल्पाच्या माध्यमातून उद्या आम्ही पुणे शहरातील जेवढ्या NGO आहेत, त्या NGOची सुद्धा एक बैठक आयोजित केली आहे। त्यांचा सुद्धा सहभाग या चळवळीमध्ये आम्ही घेतोय।